म्हातारपणी सुख मिळेल म्हटलं, कुठला नाही सुख आम्हाला. ही बाया मलाच काम लावते. बया आणि कामाच्या वेळी पाऊस घोळ घालतोय. जाऊ दे, मला झालाय उशीर. अगे मला कामाला कुठं चालेल एवढ्या गडबडीत. अहो सासूबाई, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती सांगत होती गावात बायकासने कसलं तरी पैसे भेटणार आहेत, त्याचाच फॉर्म भरायला चालल्या. काय सांगतेस, मला मिळतील का? होय भेटतील की, तुमचा पण फॉर्म भरून येते की मी. नको नको नको. का? तुला काय येते? तू किती हुशार आहेस ती मला चांगली माहित आहे. माझी लेक किती शिकले ती माहितीये का? तिच्या निम्म पण तू शिकलेला आहेस. काय तर घोटाळा करून ठेवशील. पैशाचं काम आहे पैशाचं. माझी लेक येऊ दे, मग तिच्या संग जाती फार मग काय भरायला. जा, मी तिला फोन लावते. मी बनवलेला चिवडा सासूबाईसने देते खायला. किती पैसे मिळणार आहे कोणास ठाऊक. आणि लय पैसे आलं ही माझी चंगाळीच आहे बाया. सासूबाई हा घ्या चिवडा, मी बनवलाय. खाऊन सांगा कसं आहे. चिवडा केलंस का? काय केलं ग? तुझ्या आई पण काय शिकवलंय का नाही? अगं माझी पुरगी माझी सुगरण आहे, सुगरण. तिच्या हाताला चव नाही, माणसं बोट चाटून खाते बोट. माझी पुरगी तिची तर काय तुला येणार आहे? इधर तुझा चिवडा आणि तूच खा आणि माझ्या तोंडासमोर तेवढी उठ तिथनं. जा. माझ्या लेकीच्या हाताला चव. सासूबाई मी जरा गावात चालल्या, आपल्यासाठी छान साड्या खरेदी करायला. ए बया, तू म्हणून काही कारभार करू नको. बघ तुझी मागच्या वर्षी पसंत चालले साड्या आणायला. माझ्या पुरगीला बोलवलं मी. ती आली की तिच्या संग जा. साड्या नाही तिची पसंत एक नंबर आहे. ती आली की तिच्या संग जा. तू जाऊ नकोस एकटी कारभार करायला. भवन अगं सुनबाई इकडे की. आय ग खूप मोडलं माझं. आवाज सासूबाई कसं काय पडला? अगं कसं पडलं ते रोज मला उठव आधी. अहो मी कसं उठवू तुम्हाला? मला येते विधवा, मला नाही जमणार. एक काम करा की पुरीला फोन करून बोलवा की, तीच तुम्हाला उठवल बघा. त्यासनीच जमतं सगळं, मला काय सुद्धा जमत नाही बघा. आता मला पण नाही जमणार उठवायला. हा फोन करा, फोन करून घ्या बोलवून तिलाच. अगं चुकलं माझं. तू उठव पहिली मला. तुला सगळं येतंय, काय येत नाही. अगं माझं सगळे हाडं मोकळी झालेली. उठव ये ग बाई माझी शानी. ये नाही नाही, तुमच्या पुरीलाच फोन करून बोलवून घ्या. तीच येईल आणि तीच उठवल बघा तुम्हाला. चला.